मला वावीचा खारा पाहिजे तर आईने मस्त खारा सुकवले बघा वावीचा. बोलारीचा पण खारा सुकवलाय. ते अजून 2 ऊन लागले ना मग तो प्रॉपर सगळं सुकून जाईल. वावीचा खारा तर सुकलाय पूर्ण. पण आलेली आहे मस्त नंबर प्लेट आले. आता कुठे बी घेऊन जाऊ शकतो लांब लांब, टेन्शन नाही आता. आता तुम्हाला गिरीच दिली 12 दिवस. कुठंच भेटणार ना आपल्यासारखा जो आपल्या इकडे भेटत तो आपला घरचा मसाला असतो ना. मी उत्तराखंडला पण गेलतो ना बाबा, विचार केलो बाबा आपले जो महाराष्ट्रात जावाला भेटतं असं कुठंच भेटत नाही. तसा जावा आपले महाराष्ट्रात कुठेही जा, कान्या कोपऱ्यात कुठले बी गल्लीन जा, कुठं बी जा, तो जावाला आपल्यासारखा घरचे सारखा जावाला भेटत. बाहेर आपल्यासारखं नाही ना. मॉर्निंग कशात तुम्ही? मला आशा की तुम्ही सर्व मजा असेल. तर आता आपली मॉर्निंग झालेली आहे. तर सर्व काम वगैरे करून झालेलं आहे. फक्त 1 लादी बर्फाची कापायची बाकी आहे. 2 लादी ऑलरेडी कापल्यात. तरी पण फ्रीज थोडासा खाली आहे. काय नाही, आई बोलली पहिले नाश्ता करून घे. टाईम तर ऑलरेडी भरपूर झाला आहे. 11:15 वाजले. आता नाश्ता करून घेऊ. मस्त वडापाव आणले. वडापाव आणले ना रे? याने आणले वडापाव. म्हणजे मस्त. काय खातो तू? आणि आई उद्या जाणार पण आहे. आई म्हणजे शनिवारी आई चालले फिरायला. आता पुरे 12 दिवस आई आपल्या ब्लॉगमध्ये दिसणार नाही. बाकी काय असं का नसं, तिचं बी मन नाही जायचं. ती केव्हा गेलीच नाही आहे. तरी पण आता आम्ही पण जबरदस्ती पाठवली, केव्हा गेली नाही. बरं जा एवढं लांब चालले तर फिरून ये बरं. जवळ असले तरी कुठं जवळ पण जात नाही. म्हणून तिला बोललो बरं जा. तिला इचरू बरं कसं वाटतं कसं नाही सांग. आहे ये जेवलो तर नाही तर आता सगळीजण बोलून निघले जा. दादा, रोशन दादा, वहिनी सगळे म्हणजे सगळेच बोलले आईला की तू कधी जात नाही फिरायला तर एकदा जाऊनच आहे. कारण की माहिती आहे का, ती जवळ फक्त एकविरीलाच जातं ना, बाकी कुठंच जात नाही ना. एकविरीलाच जातं. जेजुरीला पण नाही गेली. आणि बरेच दिवसानंतर चालले दादा. आईला जा बोललो. आजच सांगतो कारण की शनिवारचा आपला ब्लॉग बंद असतं. त्यामुळं आईला आज भेटू. कारण की उद्या आई किती वाजता जाणार आहे? उद्या 6 वाजता निघाल. संध्याकाळची 9:30ची गाडी आहे. कल्याण स्टेशनला ना. ऑलरेडी आईचे सर्व पॅकिंग वगैरे झालेली आहे. काल रात्रीच आईने सर्व पॅकिंग वगैरे केले. ते काय नाही, अजून आपला अख्खा दिवस आहे आई आज आपल्यापाशी. काय टेन्शन नाही, उद्याचा बी दिवस आहे. तर चला आता पहिले नाश्ता करून घेऊया. आताच आपला ब्लॉग स्टार्ट झाला, अजून बाकी आहे पुढं. तर चला नाश्त्याला फक्त वडापाव आणलाय कारण की मामाने आज नाश्ता आणला. त्यांची बी तयारी वगैरे करायची आहे. चला या नाश्ता करायला तुम्ही पण. नाश्ता करून झालेला आहे. आणि तुम्हाला एक वस्तू दाखवतो. वस्तू म्हणजे बघा, या इथला मस्त वावीचा खारा जे आईने सुकवलेला. आपल्या एका कस्टमरची ऑर्डर होती. त्यावेळी 5,000ची वाव घेतलेली. त्यावेळी सांगलेला की मला वावीचा खारा पाहिजे तर आईने मस्त खारा सुकवले बघा वावीचा. बोलारीचा पण खारा सुकवलाय. ते अजून 2 ऊन लागले ना मग तो प्रॉपर सगळं सुकून जाईल. वावीचा खारा तर सुकलाय पूर्ण. नाही वावीचा खारा बरं. व्हायचा खारा आता आपण वावला किती दिवस व्हायचा खारा. एक वाव टकली ती आता तोरली तर पोचवायचा आहे. बोलायचा खारा पण आपण वाढत टाकले. पण आता मी एल्यावर सगळ्यांना वाटेल. आई नाही आता समजून घ्या तुम्ही पण. आई चालले फिरायला. बोलाय रे सॉरी वावीचा खारा आहे आपल्या कस्टमरसाठी एक खास. हे बघा तर काय दुपारचं 1:30 वाजलं. दुकान वगैरे बंद करून झालेलं. आता जातो घरी, मस्त आराम वगैरे करतो. भेटू तुम्हाला लगेच 4 वाजता. चला घरी यायला. चला तर गाईज दुपारचे 3:30 वाजलेत. तुम्हाला बोललेलो बघा बोलर सुकवायला टाकलेली. अजून म्हणजे आज एक ऊन दिलं ते बोलारीला. अजून 2-3 ऊन दिले ना, ती प्रॉपर सुकली ना तर तेव्हा तुम्हाला खायला ती चव लागेल. तुम्हाला दाखवतो. हे बघा बोलारीचा खारा आहे.
सध्या अजून एवढं काही सुकला नाही, अजून 2-3 ऊन दिले ना मग एकदम प्रॉपर. सो आताच सांगून होतं या व्हिडिओमध्ये, म्हणजे जेव्हा सुकेल तेव्हा प्रॉपर तेव्हा पण व्हिडिओ वगैरे टाकेलच. पण आता कसं पहिलंच सांगून ठेवलेलं बरं असतं. आता इथं सकाळी इथं टेम्पो आणलेला घरी सुकवण्यासाठी, बोलवर सुकवले. अजून 2-3 दिवस असंच ऊन पडलं ना मग शुक्रवारी भेटेल तुम्हाला. सो आईने तुम्हाला ते सकाळी सांगितलं ब्लॉगमध्ये. चला पहिले हे खारा वगैरे भरून ठेवतो, नंतर दुकानावर जायला निघतो. 3:30 वाजले तर चला भेटू. चला काहीच मावरा वगैरे लावून झालेलं आहे बघा. सर्व मावरा लावले, बघा वावऱ्या लावली कारण की ऊन पडतं ना वावण्या, त्यामुळे ना लावले. आणि 2 आठवड्यानंतर सुकी मच्छीवाले आलेत, तुम्हाला दाखवतो आणि काय काय सुकी मच्छी आणले. त्या अगोदर आपला दादा बघा. काहीच कोणी माझा व्हिडिओ नसेल बघला तर लवकर जाऊ माझ्या व्हिडिओला बघा. भाई 5-6 दिवसाचे दादा 6 दिवसाचे व्हिडिओ डाउनलोड केला असेल ना त्याने. 6 दिवसाचं नाही झालं, लास्ट होता आज लास्ट होता. किती 2 दिवसात किती केले? 2 दिवस होतो बरोबर. किती पाठ केले? पाठीमागच्या मारल्या मला राग येता, समोरच्या मार. ए लपू नको ना, ये ना. कसा लपला उभा राहिले बंद विषय टन मारून गेला. लपला का पण लपू नको ना यार. बोल ना किती दिवसाचे ब्लॉग बनवले? आता 2 दिवस होतो. 2 दिवसा म्हणजे मी एक व्हिडिओ 25-25 मिनिटाचा असं करून 4 व्हिडिओ टाकले. पुढे 100 घंट्याचा व्हिडिओ एडिटिंग करायला जास्त त्रास होतो म्हणून 2-2 पार्ट करून असं टाकलं. 50 मिनिटाचा एक व्हिडिओ टाकायचा म्हणजे खायचा का मग लोक बघतील तरी कशी बघतील नाही, मग तो बोरिंग वाटतं थोडं जास्ती. 50 मिनिटं ओव्हर होतात ना. 25 मिनिटं ठीक आहे. 50 मिनिटं ओव्हर ना मग तो लास्टला बोरिंग वाटतं. त्या केसात चमकतात. ए भाई इकडे बघ. जवानी दिसते ना. जवान दिसतात. रिक्षा बंद होणार लालू होता. गाईज बघा सुका मावरा बघा. अंकल 3-4 प्रकार के बोंबील है ना. 3-4 1 2 3 4 सारी वेगवेगळ्या प्रकारचे बोंबील आहेत. त्या साईडला सुकट जाऊला माशा बघा किती आहेत. सुकी मच्छी भी माशा बसता नाही. अंकल कैसे भेटते मक्की बघा. या साईडला पण मस्त सुकट आहे मोठा. हे सॉरी ही वेगळी, ही वेगळी जरा. ये दांडे आहे ना ये. हाँ मोरी मोरी का मुरिया मुरिया या साईडला मुरिया बघा गाईज. हे बघा मुरिया. ये क्या अंकल कर्दी. हे कर्दी. या साईडला ढोम आहेत आणि त्या साईडला वाक्या. त्या साईडला तो पण आहे एक पतलू. आज यांना जरा कस्टमर कमी होते. आज उपास है क्या अंकल? उपास है आज. कुछ तो है धंदा. वही तो बोल रहा धंदा बिंदा कुछ नहीं है, उपास जैसा ही कुछ तो. चला भेटू आता दुकानावर जाऊया. चला गाईज या मस्त आपल्या गाडीला नंबर प्लेट आलेली आहे. चॉईस नंबर आहे 5005. वहिनीच्या नावावर आहे तर वहिनीलाच घेऊन गेले ते मामा. वहिनी पण आलेली आहे. मस्त नंबर प्लेट आले. आता कुठे बी घेऊन जाऊ शकतो लांब लांब. टेन्शन नाही आता. आता तुम्हाला घरीच दिली 12 दिवस. आता टेन्शन नाही. नंबर आलेले जो पाहिजे तोच. आई कम से कम 2 ते 2.5 महिने थांबले या नंबरसाठी. पहिले बी बोललेली तर पहिले एकाने नाही दिला. असं वाटतं नंबर. चला बाबूला काही जुवाईने आताच गेले घरी. बाबूला घेत होतो. आई बोलली तर लगेच घेऊ नको. मावऱ्याचा वास ना कसा उलटे वगैरे करतो म्हणून नाही घेतला. सो आता 5:45 वाजले तर बर्फ वगैरे कापायला घेतो एक साईडला. कारण की बर्फ वगैरे कापला नाही. पुरं 2 लाद्या त्या 2 लाद्या पूर्ण कापायच्याच बर्फाच्या. फ्रीजिंगवाले अँटिक आहे न भाई. वाट लावली मी ती बर्फ थोडू हे बघा. या थर्माकॉल तर सगळं निघा. हे बघा या कसा निघला. डायरेक्ट त्याच्यामध्येच टोचा फिरवायचा, त्याच्यामध्येच बर्फ तोडायचा, त्यामध्येच सर्व काय करायचं. बोलल्यावर वाट तर लागणारच. चला
ते 2 लाद्या बर्फाच्या ते कापून घेऊया, जास्त टाइमपास न करता, कारण की नंतर वापस कामं वगैरे असतात, टाइम भेटतो ना भेटतो त्यासाठी 2 करून घेऊ. तर चला भेटूया लास्टपर्यंत, पण ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा लास्टपर्यंत. एंडिंग बघा लास्टची किती मजा येते. चला तर गाईज रात्रीचे वाजलेत 9 वाजलेत. दादाने दादाचं दुकान बंद केलेलं आहे. या साईडला दादा बसलेला आहे. आपली आई आता चालले 12 दिवस, पुरं 12 दिवस आपल्यापासून म्हणजे फिरायलाच चालले ना, फिरायला चालली ना, म्हणजे पहिल्यांदाच चालले. तुम्हाला तर माहित आहे, कधी गेली नाही. 50 वर्षां पहिल्यांदा 50 वर्षां पहिल्यांदा. आता 12 दिवस आपल्याला आता आई म्हणजे कसं आपल्याला सवय ना आईचं बोलणं वगैरे ऐकायची. आता 12 दिवस आपल्याला कोण बोलणार आहे. आई बघा फोन केला तेवढंच. आई आता फोन वगैरे काहीच नेणार नाही. आईचा खोकला पण चालू आहे. सो आईचं बी जरा मन होतं, पण काय नाही, आम्ही स्वतः सगळे म्हणजे सर्वांनी सांगितलंय की जा एकदा फिरून ये, एकदा माइंड फ्रेश करून ये. नुसतं की मावरा मावरा येऊन जाऊन मावरा मावरा. तरी पण तुम्हाला काय एक सांगतो, आई तिकडे गेली तरी इथंच तिचं मन आहे. ती तिकडे गेली ना फिरायला तरी बी 5-5 मिनिटाला फोन, पोरा काय करतात, पोरा टाइमवर आलेत का नाही. बरोबर आहे आईचं पण. कसं माहिती आहे का, आत्ताच ना सांगितलं तर मग पुढे जाऊन काय करणार आहे पोरा. मेन गोष्ट आमच्या दादाला सांगायला लागतं, सांगायला लागतं, सांगा सगळ्या गोष्टी. काय नाही, आता आई चालले फिरायला तर फिरून येऊ द्या मस्त. चांगली गोष्ट आहे आई चालले बरेच दिवसानंतर. म्हणजे दादा तर बोललो 50 वर्षातून आज पहिल्यांदाच चालले एवढ्या लांब. आणि ते 12 दिवस अरे 2 दिवस घरात थांबलो तर बाबा इथं जीव मावऱ्यावर इथं पुरं 12 दिवस चालले. काहीच काय नाही, जरा जाऊ द्या. मग काय काय आणशील आम्हाला तिथून केल्यावर. बघू आता काय काय भेटेल ते हाणीन मी. वजन नाही मला उचलं ना बाबा. प्रोग्राम न दादा आई सॉरी आईनी बॅगेत म्हणजे 10 दिवस चालले तर सर्व काही घेतलेलेच आहे. म्हणजे तिकडे गेलं कसं खर्च व्हायला नको. तिकडच्या घरून सर्व काही घेऊन चाललेले, म्हणजे टेन्शनच नको. वहिनीने लाडू वगैरे बनवून दिले. कसं तेवढं चांगला लागे नाही ना आपल्याची टेस्ट. आपल्या अडकी चव कुठंच भेटणार ना. आपल्या अडका जो आपली इकडे भेटत तो आपला घरचा मसाला असतो ना. मी उत्तराखंडला पण गेलतो ना बाबा, विचार केलो बाबा आपले जो महाराष्ट्रात जेवायला भेटतं असं कुठंच भेटत नाही. तसा जेवा आपले महाराष्ट्रात कुठेही जा, कान्या कोपऱ्यात कुठले बी गल्लीन जा, कुठं बी जा, तो जेवायला आपल्यासारखा घरचे सारखा जेवायला भेटत. बाहेर आपल्यासारखं नाही ना, जसा पाहिजे आपल्याला तसा नाही भेटत. घरगुती मसाला नाही. हालत मसाला घेतली बाबू, सगळं आईने काय सगळ्यात गोठलून घेतलं. आईने टेन्शन नाही. मावरा तिकडे बी सगळं काय करायचं घेतले. लास्टला डाळ ते हालत मसाला टाकून खेळ. वहिनीने लाडू वगैरे बनवून दिलेत आईला मस्त. टेन्शनच नको. जे आईला आवडतात ते सर्व वस्तू वहिनीने घेऊन दिलेल्या आहेत. आई चप्पल घेत नव्हती, वहिनीने चप्पल वगैरे सर्व काही घेऊन दिलेत. जे आईला 10 दिवस म्हणजे 12 दिवसात ज्या ज्या गोष्टी लागतील ना त्या वहिनीने सर्व काही घेऊन दिलेत. काल म्हणजे आईला म्हणजे एक प्रकारे शॉपिंग करायलाच नेलती वहिनीने. सर्व काही करून आणलेली आहे. आता टेन्शन नाही आईला 12 दिवस. अरे मी चालले माझ्या सुनदला पडल्या बरं वाटली का आई जा फिरून. हा म्हणजे रोज रोज मावऱ्यावरच असतं ना रे. म्हणलं वाटलं बरा वाटले बरं ही चालली म्हणून जरा चांगला वाटला तिला असं वाटलं. नाही रे तसं नाही, म्हणजे चांगली गोष्ट आहे ना जरा. नाही तिने वस्ती पण सगळं तिच्या हाती तिनेच भरले बॅग. मी काही घेतला नाही. चप्पल बी घेत नव्हती वहिनीने, जबरदस्ती चप्पल टाकली. चप्पल बी एकच घेत होती. चप्पलीचं 2 जोड घेतले. हा मग एकच घेत होते, 2 घेतले बरं आला. तर काय रात्रीचे 9:45 वाजले, दुकान वगैरे बंद करून झालेलं आहे. तर आजचा ब्लॉग इथे सेंड करतो. जर माझा ब्लॉग कोणाला आवडला असेल तर एक लाईक करा, एक कमेंट करा. जर आपल्या चॅनलवर कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकर करा.